विशेष सूचना. एपिसोडमध्ये मांडली जाणारी मतं ही आमची वैयक्तिक मतं असून त्यातून आमचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. आम्ही मांडलेली मतं ही काळाच्या ओघाने बदलणारी असू शकतात. आम्ही कुठल्याही विषयातले तज्ज्ञ नाही याची श्रोत्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. नमस्कार, मी मृण्मयी आणि मी संयुक्ता. आजच्या शिळोब्याच्या गप्पा या भागामध्ये आपलं स्वागत. आजचा एपिसोड थोडा वेगळा आहे. आज आपल्याबरोबर आमचा एक मित्र शार्वेय सालकर हा सुद्धा उपस्थित आहे. शार्वेय जर्मनीमध्ये लँडस्केप आर्किटेक्ट म्हणून काम करतो. आपल्या पॉडकास्टच्या गेल्या काही एपिसोड्सच्या कव्हर इमेजेस ह्या शार्वेयांनी रेखाटलेल्या आहेत. आज तो आपल्याशी लँडस्केप आर्किटेक्चर या विषयावर गप्पा मारणारे, आपल्याला माहिती देणार आहे लँडस्केप आर्किटेक्चर विषयी. तर शार्वे, तुझं आमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत. हाय, धन्यवाद. या पॉडकास्टचा मला भाग करून घेतल्याबद्दल धन्यवाद. तर शार्वे, आज पहिल्यांदा आम्हाला सांग की लँडस्केप आर्किटेक्चर म्हणजे काय? कारण लँडस्केपिंग या शब्दाचा अर्थ जनरली बागकाम किंवा गार्डनिंगशी रिलेटेड असा जोडला जातो. तर लँडस्केप आर्किटेक्चर म्हणजे काय? हो, तू आता जे म्हणालीस ते बरोबर आहे. कारण का जनरली लँडस्केपिंग किंवा लँडस्केप म्हणतानाही लोक लँडस्केपिंग असंच म्हणतात, हे की म्हणजे प्रायव्हेट गार्डनचं एखादं डिझाईन किंवा आपल्या बंगल्याबाहेरची बाग या संबंधी केला जातो. परंतु जसं अनेक वेगवेगळे प्रोफेशन्स आहेत किंवा म्हणजे लँडस्केप आर्किटेक्चर आहे, अर्बन प्लॅनिंग जसं म्हणतो, किंवा शहरांचं प्लॅनिंग करायला ज्या गोष्टी लागतात त्याचा अभ्यास करणं. इंटिरियर आर्किटेक्चर आहे, म्हणजे एखाद्या बिल्डिंगच्या आतल्या ज्या स्पेसेस आहेत किंवा जागा आहेत त्या कशा डिझाईन करायच्या. तर तसंच लँडस्केप आर्किटेक्चर पण आहे. म्हणजे आर्किटेक्चर याचा खरं तर अर्थ आपण पाहिलात म्हणजे अगदी ढोबळ पद्धतीने तर असं होतं की एखाद्या गोष्टीची सायन्स आणि आर्ट या कॉम्बिनेशननी मांडणी करणं, आणि ती पण मांडणी कशी करणं, तर आपल्याला जो काही प्रॉब्लेम आहे त्याचं सोल्युशन देणारी मांडणी. तर तशा संदर्भाने आपण पाहिलं तर लँडस्केप आर्किटेक्चरचं आपण हे दोन जर का शब्द बघितले तर आपल्याला साहजिकपणे त्याचं उत्तर मिळतं की म्हणजे लँडस्केप म्हणजे जे आपल्याला दिसतं आउटडोर्स, द लँड दॅट इज सीन असं जे म्हणतात. तर त्याची जे काही आपल्याला आउटडोर दिसतं तर त्या सर्व गोष्टींची सायन्स आणि आर्ट, म्हणजे सायन्स म्हणजे अनालिसिस किंवा त्याचा अभ्यास किंवा त्याचं विवेचन हे करून त्याची जी काही मांडणी केली जाते, म्हणजे थोडक्यात प्लॅनिंग म्हणजे जी मांडणी आहे, आणि ती अशा प्रकारे की जेणेकरून त्याचा म्हणून तर आर्ट हा भाग येतो की जेणेकरून त्या ज्या गोष्टी किंवा ती जी जागा जी लोक वापरणार आहेत, म्हणजे आता इन दॅट केस माणसं आणि निसर्गातले घटक म्हणजे झाडं, प्राणी, पक्षी, आणि हे सर्व आपण जर का शहराच्या वातावरणात पाहिलं तर त्याचा एक सुवर्ण मध्य. तर आयडियली लँडस्केप आर्किटेक्चर म्हणजे या सर्व गोष्टींचं एक पूर्ण सोल्युशन. ओके, मिलाफ असं सगळं एकत्र. तर असं त्याचं ढोबळपणाने म्हटलं तर होऊ शकतं. म्हणून लँडस्केप आर्किटेक्चर हे खरं तर प्रायव्हेट जे काही प्रॉपर्टीज असतात किंवा प्रायव्हेट इस्टेट्स, कॉम्प्लेक्सेस असतात त्याच्या करता नसून हे शहराचं जेव्हा प्लॅनिंग केलं जातं किंवा शहराची मांडणी केली जाते त्याच्यात त्याचा जास्ती उपयोग होऊ शकतो. ओके. आणि मग आता तू भारतात सुद्धा या क्षेत्रात काम केलंयस आणि आता तू जर्मनीमध्ये, युरोपमध्ये सुद्धा या क्षेत्रात काम करतोयस. तर हे जे तू सांगितलंस की परसेप्शनमध्ये फरक आहे लँडस्केप आर्किटेक्चरचं ऍक्च्युअल मिनिंग आणि त्याचं परसेप्शन, तर तो तसा फरक या दोन देशांमध्ये तुला कशा प्रकारचा जाणवला? मुळात माझं शिक्षण हे मी आर्किटेक्चर पुणे युनिव्हर्सिटीमधनं केलं आणि त्यानंतर मी जर्मनीत येऊन मास्टर ऑफ लँडस्केप आर्किटेक्चर हा कोर्स केला. सो त्याच्यामुळे फॉर्च्युनेटली मला दोन्ही बाजू, आणि मी आर्किटेक्ट म्हणून पण 3-4 वर्ष काम केलंय आणि पुण्यात, आणि माझे वडीलही आर्किटेक्ट असल्यामुळे मी ते मला
अनेक वर्ष पाहिलेलं आहे काम. आणि इथे येऊन मी आता प्युअरली लँडस्केप आर्किटेक्ट म्हणून काम करतो. तर सर्वात मोठा जो फरक होता इकडे येऊन मला जो जाणवला काम करताना तो म्हणजे की ह्या प्रोफेशनला एक स्थान आहे. आणि त्यामुळे आर्किटेक्ट हा लँडस्केप आर्किटेक्चरल प्लॅनिंग जे आपण म्हणतो की लँडस्केप आर्किटेक्ट म्हणून काम करत नाही, तर लँडस्केप आर्किटेक्ट हा लँडस्केप आर्किटेक्ट म्हणून काम करतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की जर का प्रोफेशनचा विचार केला म्हणजे धंद्याचा असा विचार केला तर इथे पब्लिक सेक्टर जे म्हणतो किंवा ज्या सगळ्यांसाठी अवेलेबल असणाऱ्या ज्या शहरातल्या स्पेसेस आहेत त्याचं प्लॅनिंग, रिप्लॅनिंग, रिज्युव्हिनेशन किंवा पुनरुज्जीवन जे आपण म्हणतो ह्याची कामं ही लँडस्केप आर्किटेक्टला दिली जातात. ते देखील पब्लिक टेंडर्स ओपन करून, म्हणजे फॉर एक्झाम्पल पार्क्स किंवा नदीच्या आजूबाजूचा एरिया, म्हणजे जे युरोपियन कॉन्टेक्स्ट मध्ये क्लासिकली त्याला प्रोमेनाड जे म्हणतात ते, किंवा किल्ल्यांची जागा, किंवा अगदी छोट्या छोट्या ओपन स्पेसेस. म्हणजे एखादे जर का छोटीशी पेठ आहे तर त्याच्यात ज्या ओपन स्पेसेस आहेत, ओपन स्पेस म्हणजे ज्या मोकळ्या जागा आहेत, तर आता मोकळी जागा ही खरं ओपन स्पेस तसं ट्रान्सलेशन असू शकत नाही. कारण का मोकळी जागा हा ओपन स्पेस ह्याच्यात खूप वेगवेगळे अर्थ आहेत. ओपन स्पेस म्हणजे जर का आपल्या चारी बाजूला बिल्डिंग असेल किंवा एखाद स्ट्रक्चर असेल तर त्याच्यामध्ये तयार होणारी जागा ही ओपन स्पेस आहे. पण ती जेव्हा आपण अख्ख्या शहराच्या बाबतीत म्हणतो तर तेव्हा त्या जागा या त्याला व्हाईड असं म्हणतात किंवा मोकळ्या जागा असतात की त्याचा काहीही वापर केलेला नाही, अनयुज्ड. तर त्याचं देखील रिप्लॅनिंग आपण करू शकतो किंवा लँडस्केप आर्किटेक्ट करतात. पण आता हे झालं तुझ्या प्रोफेशन मध्ये किंवा तुझ्यासारख्या प्रोफेशन मध्ये काम करणाऱ्या इथल्या लोकांचं. पण सामान्य नागरिकांचं काय परसेप्शन आहे इथे जर्मनीमध्ये लँडस्केप आर्किटेक्चर असं म्हणलं तर त्यांना काय वाटतं? का इथे सुद्धा बागकाम म्हणूनच कन्सिडर केलं जातं? आता लँडस्केप आर्किटेक्चर हे क्लास जर का आपण खूप पूर्वीचा विचार केला तर पूर्वी ते तसं बघायला गेलं तर गार्डन्स, पार्क्स, कारण का तेव्हाचं शहरांचं स्ट्रक्चरच वेगळं होतं. म्हणजे भारतात हे बऱ्याचशा अंशी आपल्याकडे पण वेगवेगळे राज्य होऊन गेले. आपल्याकडे ब्रिटिशर्स होते, त्याच्या आधी मुघल्स होते, सो आपल्याकडे मुघल गार्डन्स हे तसे फेमस आहेत. परंतु आता कंटेम्पररी म्हणजे आत्ताच्या काळात जर का आपण विचार केला तर त्याचं जे काही समज आहे ओपन स्पेस या कॅटेगरीचे, किंवा तू आता जो प्रश्न विचारलास की काय कशा बाबतीत आहे किंवा युरोपमधल्या सामान्य माणसाचं काय परसेप्शन आहे इथे, तर त्याच्यात आता त्यांना लक्षात आलेलं आहे की आपल्या आजूबाजूला ज्या काही जागा आहेत मग त्याच्यात मे बी एखादा प्ले एरिया आहे मुलांकरता किंवा एखादा पार्क आहे किंवा एखादं तळं आहे, तर त्याच्यात तिथे काय बायोडायव्हर्सिटी आहे मग त्याचा अभ्यास करणारे जर का त्याचे जे तज्ज्ञ आहेत तर त्याच्याबरोबर पण नुसतं त्याचा अभ्यास करून उपयोग नाही, तर आम्हाला तिथे काय बांधायचं आहे, काय प्लॅन करायचं आहे, तिथे पाथवेज किंवा जे फुटपाथ आहेत ते कसे येणार आहेत, तर त्याचं आहे, किंवा आम्हाला तिथे कुठे बसायचंय काय. तर हळूहळू लोकांना लक्षात आलं की ह्या सगळ्या प्लॅनिंग करताही आपल्याला एक्सपर्टची गरज आहे. तर त्याच्यामुळे लँडस्केप आर्किटेक्चर आता इथे युरोपमध्ये पाहिलं गेलं तर किंवा जनरल सर्वत्रच की थोडा अवेअरनेस लोकांना अशासाठी आहे की आपल्याला छोट्या छोट्या जागांचं प्लॅनिंग करताही आपल्याला याची गरज आहे या प्रोफेशनल्सची, असं एक हळूहळू इम्प्रेशन झालेलं आहे. मी हा प्रश्न याकरता विचारला की मग हा विषय सर्वसामान्य माणसांकरता, सर्वसामान्य जनतेकरता, सिटीझन्स करता का महत्वाचा आहे, की हा अवेअरनेस हळूहळू तयार होतोय, पण मग हा अवेअरनेस तयार होणं का महत्वाचं आहे? आता ह्याच्याकरता मी एक असं जनरल उदाहरण देऊ शकतो की एखादी जागा आहे तर तिथे लेट्स से की एक छोटी वस्ती आहे, त्याच्या मध्यभागी एक तळं आहे, आणि असं आपण अजून करू की असं काही प्रोफेशनल्स अस्तित्वात नाहीये किंवा अशी काही एक्सपर्ट लोकच अस्तित्वात नाहीये. तर आपल्याला जर का एखाद्याने कोणीतरी सांगितलं की नाही इथे आपण हे तळं बुजवूया आणि तळं बुजवून आपण त्याच्यावरती कुठेतरी बिल्डिंग बांधू, तर आता ती बिल्डिंग बांधली, पण आता काय होणार की जसे आता आपल्याला अनेक प्रॉब्लेम्स येतात की आता आपल्याकडे पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे आपण लोकल हिटिंग म्हणतो किंवा तापमान वाढतंय, त्या हिशोबाने ती जी जागा जी होती तळं त्याचा प्रोबेबली वापर करता आला असता,
पण तेव्हा त्याचा अनालिसिस न केल्यामुळे आणि तिथे हे जे स्ट्रक्चर बांधल्यामुळे ते बुजवून त्याचं जे काही मुळात फंक्शन होतं ते पूर्णतः घालवलेलं असल्यामुळे पुढे त्याचे परिणाम दिसायला लागतात. असं म्हणजे असं काही काही आपल्याकडे असतं ना की काही भाग शहराचं एक टेम्परेचर असतं आणि काही भागांमध्ये रस्त्याचं खूप जास्त टेम्परेचर असतं आणि काही भाग जिथे खूप झाडी आहे तिथे कमी टेम्परेचर, उन्हाळ्यामध्येच आपल्याला असे टेम्परेचरचे आहे. तर तसं त्या प्रकारे तू म्हणतोस की ते लोकल एरियामध्ये वेगवेगळे टेम्परेचर व्हेरिएशन जे होतात तर ती किंवा आता अनेक ठिकाणी आपण आता हे तर खरं आहे की म्हणजे जेव्हा शहर डेव्हलप होत असतं तर तेव्हा अनेक लेयर्स वरती काम होतं. तर लेयर म्हणजे की इन्फ्रास्ट्रक्चर असतं, रस्त्यांचं प्लॅनिंग असतं जे ट्रॅफिक प्लॅनिंगच्या अंडर येतं. नंतर आर्किटेक्ट्स किंवा प्लॅनर जे असतात ते तिथे कुठे कुठे वस्ती येणार आहे किंवा राहणार कुठे लोक आहेत, नंतर कुठे शॉपिंग सेंटर्स आहेत, कुठे हे सगळं होतं. तर त्याच्यामुळे आपल्याला अनेक गोष्टी बदलाव्याही लागतात. म्हणजे आपल्याला उदाहरणार्थ आधीच उदाहरण दिलं की तिथे तळं घालवलं, पण आता तळं घालवल्यामुळे आता हे तर आपल्याकडे प्रॉब्लेम आहे, तर आता याचं सोल्युशन काय द्यायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला कॉम्पेन्सेशन तर केलं पाहिजे. तर जसं आता झाडांचं आहे की लेट्स से ते तळ्याच्या ऐवजी तिथे कुठलं तरी एक छोटंसं बन होतं की जिथे छोटी 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 झाडं होती, तर ती आता नाही आहेत. पण मग ती नाहीये तर त्याचं कॉम्पेन्सेशन काय करणार. आता हे कॉम्पेन्सेशन करायची गरज आहे आणि ते करायला जो काही एक्सपर्टीज लागतो तर तो या प्रोफेशनचा पण एक भाग आहे. कुठल्या प्रकारचं कॉम्पेन्सेशन, कुठे करायचं, कसं करायचं. आणि हे मत जर का विचारात नाही घेतलं तर जसं आपण म्हणतो तसं की एखादं पझल असेल, म्हणजे जर का आपण एखाद्या अर्बन डेव्हलपमेंट जी काय होते किंवा त्याचं जर का एक पझल म्हणजे वेगवेगळे जर का एक्सपर्ट्स घेतले तर आणि जर का हा विचार आपण घेतला नाही या लँडस्केप आर्किटेक्टचा किंवा या प्रोफेशनचा विचार केला नाही तर त्या पझलचा एक भाग काय मिसिंग राहील. बरोबर. तर त्याच्यामुळे मुळात ह्या सर्वाचा एक पझलचा महत्वाचा भाग हे लँडस्केप आर्किटेक्ट्स आहेत. आणि अजून गंमत अशी आहे की लँडस्केप आर्किटेक्चर हे अक्षरशः 100% पब्लिकशी रिलेटेड किंवा सर्वसामान्य लोकांशी रिलेटेड फील्ड आहे. कारण का आपण फक्त घरात 24 तास राहू शकत नाही. आपल्याला बाहेर गेल्यानंतर बाहेरच्या जागांचा वापर करण्याची अत्यंत गरज असते किंवा ती गरज लागावी. उदाहरणार्थ की मी आता माझ्या घरातनं बाहेर पडलो आणि मला आता पळायला जायचंय किंवा मला सायकल चालवायला जायचे, तर त्याकरता तशी जागा आहे का. तर तशी जागा म्हणजे काय की बाबा एखादा रस्ता की ज्याच्यात ट्रॅफिकचा काही भाग नाहीये. आता भारतासारख्या सिच्युएशन मध्ये उन्हाळ्यात खूप गरम असतं तर इथे झाडी आहेत. आता झाडी आहेत तर असं म्हणू शकतो की झाडी नुसती लावून पण उपयोग नाही, तर ती कुठली लावायची, कशी लावायची की जेणेकरून ती उन्हाळ्यात पण सावली देऊ शकते, याचा अभ्यास करणं. आणि तिथल्या पाण्याच्या साधारण कंडिशन्सना सुटेबल असतील. किंवा तसं जर का शक्य नसेल तर मग अशा स्पेसेसचा विचार कसा केला पाहिजे किंवा हे या रस्त्याचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे. आणि हे सगळं कसं पाहिजे की आता मी बाहेर पडल्यानंतर मला अनेक किलोमीटर जाऊन जर का हे मिळणार असेल तर काही त्याचा अर्थ नाहीये की मी बाहेर पडल्यानंतर 5 ते 10 मिनिटाच्या आत त्या जागेत येतो का. बरोबर. किंवा मला हे पण जाणवलं इथे की ज्या पालकांची लहान लहान मुलं आहेत, बाळं आहेत, तर इथे इतकी छान असतं की तुम्ही बायसिकलला त्यांचं ते कॅरेज लावू शकता आणि तुम्ही ते इझिली सायकलिंग पण करू शकता आणि ते बाळही तुमच्याच बरोबर राहतं. किंवा इव्हन रनिंग करू शकता आणि एकीकडे त्यांचं ते कॅरेज असतं त्यात ते बाळाला ठेवलेलं असतं. सो असं होत नाही की ते लेफ्ट आउट आहेत की तुम्हाला लहान मूल असल्यामुळे तुम्ही पळू शकत नाही, सायकलिंग करू शकत नाही, असं नाही होत. ते रस्ते, ती सगळी पार्क्स त्याला सुटेबल बनवलेली असतात आणि इन्क्लुजन झालेलं असतं सगळ्यांना. बरोबर. इन्क्लुझिव्ह डिझाईन हा जो एक शब्द आहे तो एक महत्वाचा आहे. आणि दुसरं म्हणजे की एक अशी जागा नाही तर कारण का शहराचा एक स्पेसिफिक साईज असतो, तर असे अनेक पॉकेट्स किंवा असे अनेक जागा आयडेंटिफाय करून त्यांचं एकमेकांशी असणारं कनेक्शन, फिजिकल कनेक्शन जे म्हणतो की म्हणजे मी आज माझ्या घरातनं बाहेर पडलो आणि मला 10 किलोमीटर अंतरावरती जाऊन मला माझ्या एका मावशीकडे जायचंय, तर मी आज माझ्या घरातनं आणि असं अजून करून
चालू की मला 10 किलोमीटर मी चालू किंवा पळू शकतोय आणि मला ते आता क्वालिटेटिव्हली करायचंय, म्हणजे माझा व्यायामही होतोय आणि मी माझ्या मावशीकडेही पोहोचू शकतोय. तर मी माझ्या घरातनं जाऊन आणि अशीच जागा माझ्या मावशीच्याकडे आहे आणि त्याच्यामधलं कनेक्शन. तर ह्या ज्या कनेक्शन्स आहेत, तर ह्या कनेक्शन्सचा मुळात अनालिसिस करून म्हणजे काय, आता हे कनेक्शन जे आहे ते ह्याच्यावरती जर का आपण जो मगाशी जे लेअरिंग बोललो की त्याच्यावरती आपण जर का ट्रॅफिक नेटवर्क टाकलं तर मग आपल्याला लक्षात येतं की बाबा आपल्याकडे कॉन्फ्लिक्ट कुठे आहे किंवा प्रॉब्लेम्स कुठे येणार. म्हणजे असं जर व्हिज्युअलाइज केलं की एक लेअर आहे तो रस्त्यांचा आहे, त्यानंतर त्याच्यावरचा लेअर आपण सबवे आणि मेट्रोज आणि काय लोकल ट्रेन्स असा धरू, मग हाऊसिंगचा एक लेअर आहे, मग हे सगळ्या पब्लिक प्लेसेसचा एक लेअर आहे, असे जर एकावर एक लेयर्स धरले तर त्यामध्ये कोलिजन कुठे आहे त्याचा अभ्यास करणं गरजेचं असतं. आणि आपण जेव्हा आपल्या आजूबाजूला जेव्हा एखादं प्रपोजल तयार होत असतो तेव्हा आपण हा विचार करायला हवा की आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे प्रपोजलची गरज आहे का. म्हणजे सामान्य नागरिकांना ह्या सगळ्याची जाणीव म्हणजे अगदी इनडेप्थ अभ्यास असा नाही, पण हा पूर्ण अभ्यास केलेला आहे की नाही ह्याची जाणीव असणं गरजेचं आहे. कारण का मला अजून एक खूप छान इकडे गोष्ट करता आली ते म्हणजे प्रत्येक प्रोजेक्ट जो येतो तो मग प्रायव्हेट जरी असला, म्हणजे एखाद्या शाळेचं कोर्टयार्ड जरी असेल, ते लेट्स से पब्लिक पार्क असेल किंवा काही असेल, तरी एक 3 स्टेजेस मध्ये ते पार्टिसिपेशन प्रोग्राम्स होतात आणि आता सध्या तर ते ऑनलाईन पद्धतीनेही होतात. तर त्याच्यात एका ठराविक काळात ते प्रपोजल पब्लिक करून लोकांची मतं घेतली जातात. हे सगळं ती जी म्युन्सिपॅलिटी आहे ते कोऑर्डिनेट करते. लोकांची मतं घेतली जातात याचाच अर्थ नागरिकही तेवढे प्रोएक्टिव्ह असणं गरजेचं आहे. आणि म्हणून तर ती गमत आहे की जेव्हा त्यानंतर जे एक्सपर्ट्स आहेत त्यांनी एक सोल्युशन दिलेलं असतं, त्याच्यावरती फीडबॅक येतो आणि मग त्या दोघांचं मिळून जे काही सोल्युशन होतं ह्याचा शेवटी वापर जी लोक आहेत ते करणार आहेत, तर ती लोक मग नॅचरली त्याला इंग्लिशमध्ये जे म्हणतात सेन्स ऑफ बिलॉंगिंग जी एक टर्म आहे ती तयार झाल्यामुळे ती जी जागा आहे त्याचा वापर तसा योग्य होऊ शकतो. बरोबर. म्हणजे जेणेकरून की म्हणजे मला आज जर का ऑरेंज ज्यूस हवाय तर मला कोणतरी म्हणतंय की नाही तू लिंबाचाच ज्यूस पी, तर मी तो नाहीच पिणार. म्हणजे लोकांना तसं वाटलं पाहिजे की ह्या सगळ्यामध्ये आपलं मतही घेतलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे किंवा आपण हे वापरणार आहोत तर आपल्या मतालाही महत्व आहे आणि त्याच्यामुळे आपण मत देणं महत्वाचं आहे किंवा एक अवेअर असणं तरी महत्वाचं आहे की काय चालू आहे याबद्दल. या म्हणजे अवेअरनेस बद्दल आता आपण बोलतोय तर असा आपल्या समाजातला एक खूप मोठा आजकाल आपण बघतो असा एक घटक आहे की काही एक्स्ट्रीम पावलं उचलून ते स्वतःचा मुद्दा सांगायचा प्रयत्न करत असतात. त्यांचं बरोबरही वाटतं, पण बऱ्याचदा असं वाटतं की ते ज्या पद्धतीने त्यांची मतं मांडतात दॅट इज नॉट सस्टेनेबल किंवा ती थोडीशी अयोग्य पद्धतीने वाटतात. तर ती म्हणजे काय म्हणतो तो एक अवेअरनेस सामान्य नागरिकांमध्ये तयार होणं, हे कुठल्या पद्धतीने तो तयार होऊ शकतो, त्यासाठी लोकांनी काय केलं पाहिजे की जेणेकरून त्यांचं जे काही म्हणणं आहे किंवा त्यांच्या मागण्या आहेत त्या गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचतील. तर मुळात ह्याचा एक मुळात असा आहे की जे काही होणार आहे हे ठरवतं गव्हर्नमेंट आणि त्याच्याबरोबर प्लॅनिंग कोण करतं तर लँडस्केप आर्किटेक्ट. आणि मग लँडस्केप आर्किटेक्ट एक बेसिक प्रपोजल तयार करून जेव्हा पब्लिसाइज केलं जातं ते पब्लिक केलं जातं तर त्याच्यानंतर तिथे काय होणार आहे, म्हणजे उदाहरणार्थ आता आपण बघितलं की एखादी जसं मी मगाशी उदाहरण दिलं की ते तळं आहे तर ते तळं आता नाहीये तर तिथे लेट्स से ती जी काही गव्हर्निंग बॉडी आहे त्यांनी सांगितलं की नाही आपण तिथे पार्क करू आणि लँडस्केप आर्किटेक्टनी प्रपोजल केलं आणि त्यानंतर ते पब्लिक केल्यानंतर फीडबॅक असा आला की नाही आम्हाला पार्क नको, आम्हाला ते तळं पुन्हा रिवाईव्ह करून हवंय. तर ते कसं कळलं तर त्याचा जो मुळात अनालिसिस होता, आता सपोज लेट्स से त्यातल्या अनेक जी लोक ज्यांनी भाग घेतला त्या ह्याच्यात किंवा त्या पार्टिसिपेशन प्रोग्राम मध्ये किंवा त्यांनी जे काही मदत दिली त्या अनेक लोकांना माहिती पण नसेल की तिथे तळं होतं, पण तिथे त्याचं बॅकग्राऊंड तर माहिती असतं सगळ्यांना किंवा त्याचा अनालिसिस जो केलेला असतो तो जेव्हा पब्लिक डोमेनमध्ये जातो
तर तेव्हा लोकांना कळतं की तिथे तळं होतं आणि त्यांचं आता म्हणणं आहे की आम्हाला तळं हवंय. तर हे लोकांनी सांगितल्यानंतर ही गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे, लँडस्केप आर्किटेक्टची जबाबदारी आहे आणि लोकांची जबाबदारी आहे की त्यांनी सांगावं की नाही आम्हाला हे तळं तिथे करून हवंय. आणि ते मग म्हणजे थोडक्यात असंही होतं की तुम्ही जे काही कॉन्सेप्च्युलाइज केलेलं आहे किंवा तुम्ही जो काही आराखडा मांडलेला आहे तर त्याच्यात थोडंसं 19-20 करून ते पुढे जाऊ शकतं किंवा ते पूर्णतः रखडून तिथे काही नव्याने गोष्टी येऊ शकतात. तर याच्यासाठी ह्या विषयाचा अभ्यास असण्याची गरज नाहीये. तर आपल्या आजूबाजूला काय आहे याचा एक जनरल कॉमन सेन्सनी आणि थोडे डोळे उघडे ठेवून की आपल्या आधी काय होतं आणि ते आता का नाहीये आणि ते नाहीये तर आपल्याला पुन्हा हवंय का ह्याचा फक्त विचार करून त्याच्यावर आणि का हवंय ह्याच्याबद्दल जर का आपण आपलं मत व्यक्त केलं आणि तर त्या पद्धतीने मग ते सक्सेसफुली पुढे प्रोजेक्ट जाऊ शकतो. तू आता सांगत असताना एक जस्ट डोक्यात आलं की आता जर्मनी आणि भारत हे 2 देश कम्पेअर केले तर जर्मनी इज वे टू अहेड या सगळ्याच्या बाबतीत, जिथे लोकांना माहिती की आपल्याला काय मागण्या करायच्या आहेत, का मागण्या करायच्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने करायच्या आहेत. भारतात मधला समाज हा इतका व्हॅरिड आहे आणि इतका डायव्हर्स आहे की बऱ्याचशा लोकांना माहिती पण नसते की कोणाला अप्रोच व्हायचं की या सगळ्या मागण्या करण्यासाठी. तर मे बी दिस कॅन बी वन ऑफ द सोल्युशन की लँडस्केप आर्किटेक्ट हे पब्लिक काय म्हणूया त्या स्टेक होल्डरशी कनेक्ट होऊन त्या समाजाशी कनेक्ट होऊन मे बी दॅट कॅन बी अ सोर्स टू त्या ज्या काही मागण्या आहेत त्या गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचण्याचा तो एक सोर्स होऊ शकता. खरंय. म्हणजे कसं आता मी एक उदाहरण देऊ शकतो की म्हणजे मला काही असं निगेटिव्ह उदाहरण द्यायचं नाहीये पण वास्तव आहे ते की पुण्यात तळजाई टेकडी जी आहे तर तिथे मी अनेक वर्ष पाहतोय. पूर्वी आम्ही लहानपणी जायचो तेव्हा आम्ही जे काही तिथे माती डोंगरावरनं सरळ बुटांना माती लागते, मोज्यात माती जाते, आम्ही तसंच चढत जायचो वरती एक पटांगण होतं जिथे क्रिकेट खेळलं जायचं. ते अतिशय ड्राय, अतिशय वाळलेलं नुसते मातीचं हे होतं आणि वरती सगळं त्याचं थॉर्निस्कप फॉरेस्ट होतं जे कॅरेक्टरिस्टिक आहे त्या एरियाचं. तर त्यानंतर मग तिथे पलीकडच्या बाजूला वस्ती होती त्यामुळे त्यांच्याकरता म्हणून प्रोबेबली एक डांबरी रस्ता केला गेला. तर तो केला गेल्यामुळे तिथे वाहतूक सुरू झाली जी कदाचित गरजेचंही असेल पण ती अशा पद्धतीने केली की जो मेन अप्रोच होता वरती जायला तळ जायला तर त्याची जी मजा होती ती हळूहळू कमी व्हायला लागली. आणि नंतर काय व्हायला लागला की तो रस्ता केल्यानंतर मग मध्ये आता ते पटांगण आहे तर त्या पटांगणाचा वापर हा आता पाहिला तर तिथे एक पार्क केला गेला आहे. आता जेव्हा आपण मी जसं म्हटलं तसं की अनालिसिस किंवा अभ्यासपूर्वक सोल्युशन देणं याचा प्रॉब्लेम कसा येऊ शकतो तर त्या पार्कमध्ये अतिशय प्रमाणात मोठं लॉन लावलं गेलंय. म्हणजे त्या पार्कचा प्रकार त्याचं जे सोल्युशन दिलं प्लॅनिंग तर ते पाणी लागतं आणि त्याचं इमेज अशी पोर्ट्रे केली ज्यांनी कोणी कॉन्सेप्च्युअलाइज केलंय किंवा ज्यांनी कोणी त्या प्रोजेक्टला फंडिंग केलं त्यांच्याशी इच्छा असावी की तो दिसताना एखाद्या टर्फ सारखं दिसावं आणि त्याच्या आजूबाजूनी पाथवे केलाय. तो पाथवेही पेव्ड आहे आणि तर त्याच्यामुळे तिथे जी झाडं लावली गेली आहेत तिथे पाम्स लावलेत. तर त्या सगळ्यांनी काय होतं की त्या सगळ्यांनी दिसायला ते ठीक दिसतं पण त्या मुळात तिकडचं जी काही मायक्रो क्लायमेट जे आपण म्हणतो म्हणजे इकॉलॉजिकल सिम्बिओसिस हा जो आहे की तो की तिथे काहीच त्याचा हे नाहीये. म्हणजे तिथे जर का व्यवस्थित पद्धतीने काय म्हणतात जसं आपल्याकडे आमराई असते तर आता आमराई जर का कॉन्सेप्ट केलं तर याचा अर्थ आमराई कॉन्सेप्टनी आंब्याची झाडच लावायला पाहिजेत असं नाही पण आमराई या कॉन्सेप्ट अंडर काय काय आहे तर त्या हिशोबाने आपण तर त्याच्यात मुळात मग एक्झाम्पल द्यायला तर एक कल्चरल कॉनोटेशन आहे किंवा कल्चरल भाग आहे की तर अशा कॉन्सेप्ट तयार होणं गरजेचं आहे. आणि मुळात ह्यात सगळ्यात महत्वाचं काय की पैसा म्हणजे आज ते सगळं होतंय कशा ते काही कोण प्रायव्हेट मध्ये नाही जी आपण लोक आहोत आपणच पैसे घालतोय त्याच्यात टॅक्सेस मधनं जातात. त्याच्यामुळे ते सर्वात महत्वाचं आहे की आपला जो पैसा आहे कारण का इकडे जर्मनीत किंवा बऱ्याचशा शहरांमध्ये पार्टिसिपेशन प्रोग्राम का केला जातो आणि त्यासाठी पैसे का खर्च केले जातात कारण का हे जे कोणी ऑर्गनाईज करतात ऑफिसेस हा प्रोग्राम त्यांना पैसे दिले जातात त्याचं रेम्युनरेशन दिलं जातं का तर
तो जो पैसा आहे तो शेवटी लोकांचाच आहे. त्याच्यामुळे तो तेव्हा जर का लोक अवेअर असती तर हे जर का झालं नसतं तर आज तिथे पुढच्या लेटसे 30 वर्षात तिथे पुन्हा लोकल झाडं जर का लावून तिथे पुन्हा तो भाग पूर्ण तसा डेव्हलप करता आला असता आणि ज्याच्यात जास्ती कल्चरल कॉन्ट्रीब्युशन पण असू शकतं. कल्चर म्हणजे नुसतं कल्चर नाही तर त्याला एक आपण म्हणतो सोशिओ कल्चर जे असतं की म्हणजे आपण आपलं असोसिएशन पूर्वी निसर्गाशी कसं होतं ह्याचे ट्रेसेस कायम राहतच असतातच. पण मग असं एखादं उदाहरण आहे का की आपल्या भारतामध्ये किंवा पुण्यात तुझ्या डोळ्यासमोर की असं केलं गेलेलं आहे पूर्वी की जिथे ते मायक्रो क्लायमेट चांगलं व्यवस्थित मेंटेन राहील आणि सोशिओ कल्चरल सुद्धा एक त्याचा विचार करून ते डेव्हलप तसं एक आहे म्हणजे ओशोचं जी बाग आहे तर तिथे त्यांनी एक दॅट वॉज वन ऑफ अ व्हेरी गुड एक्झाम्पल तेव्हाचं मला आठवतंय की त्यात त्यांनी एक नाला होता तो कॅस्केड फॉर्म मध्ये म्हणजे वेगवेगळ्या लेवल्सला तो फ्लो होत येऊन की जेणेकरून तो जो शेवटी त्याच्यातल्या इम्प्युरिटीज सेटल होऊन तो एक झरा म्हणून वाहील अशा कॉन्सेप्टनी ते केलं होतं. तर तसं केलेलं आहे. त्यानंतर एक पोटेन्शियल साईट अजून असू शकते ती म्हणजे सारसबाग की ती केली गेली असं नाही परंतु तिथे केलं जाऊ शकतं कारण का तिथे पूर्वी एक तळं होतं म्हणून त्या तळ्यातल्या गणपती म्हणतात. बरोबर. तर तो एक फार काय म्हणतात त्याला की तो एक पूर्णतः गेम चेंजर असू शकतो कारण का तिथे एक्झिस्टिंग पेशवे पार्क जो होता तिथे अतिशय छान झाडं होती आहेत. तर त्या सगळ्याचं इंटिग्रेशन तर आता ओशोचा मी म्हणलं तसं ओशोचा जो एक भाग होता तर तो एका भागात शहराचा झाला त्याच्यामध्ये काहीच नाही. बरोबर. म्हणजे तुम्ही जर का शहराचा एक ओव्हरव्ह्यू बघितला त्याच्यामध्ये काहीच नाही आणि मग सारसबाग आहे. आता सारसबाग झाल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्या शेजारी आहे पर्वती. पर्वतीच्या शेजारी आपण पुढे गेलो तर आता मोठी स्पेस ओपन स्पेस आहे की जी त्यातल्या त्यात एक वन ऑफ द रिनॉन गार्डन म्हणजे पु ल देशपांडे उद्यान. तर आता ह्या सगळ्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का उदाहरण कॉन्सेप्च्युअल तर नाही. तर मुळात ही विजन आहे की जेव्हा आपण म्हणतो ओपन स्पेस प्लॅनिंग तर ह्या सगळ्या गोष्टींचं एकमेकांशी नातं काय आहे आणि नातं इन व्हॉट सेन्स म्हणजे थोडं ते समजा. नातं इन टर्म्स ऑफ इसेन्शियली फिजिकल किंवा म्हणजे काय म्हणजे की मी ओशो मध्ये जर का मी असेल तर तिकडनं मी येत इंटरनली तशाच लँडस्केप सिमिलर किंवा तिकडनं वेगवेगळ्या ओपन स्पेस मध्ये पॉकेट्स कुठले आहेत. आता ओशो आणि सारसबाग हे खूप लांब आहे परंतु आपण सारसबाग आणि पु ल देशपांडे उद्यान बघितलं तर हे साधारण सिमिलर बेल्ट मध्ये आहे कारण का तो डोंगराचा भागही एक आहे. तर पु ल देशपांडे उद्यान टेकड्या आणि मग पर्वती तळजाई आणि त्याचा सगळ्याचा खाली कॅचमेंट एरिया म्हणजे सारसबाग. तर हा अख्खा जर का झोन पाहिला तर ह्याच्या डेव्हलपमेंटनी काय होऊ शकतं तर तिकडचं पूर्ण जे काही मायक्रो क्लायमेट आहे किंवा जे काही एक मायक्रो क्लायमेट म्हणजे त्या भागात जे काही क्लायमेटचा जो इन्फ्लुएन्स येतो मायक्रो क्लायमेट इन द सेन्स शहराचं नाही त्या भागाचं क्लायमेट तर ते आपल्याला बदलता येऊ शकतं. आणि याचं मला एक उदाहरण म्हणजे मला स्टुटगार्ट मधलं उदाहरण माहितीये. स्टुटगार्ट मध्ये ग्रीन यू नावाचा प्रकार आहे आणि अशा यू आकारामध्ये पूर्ण शहर आता स्टुटगार्ट बऱ्यापैकी मोठं शहर आहे आणि वेगवेगळे छोटे छोटे सबर्ब्स आहेत त्याला. तर असा यू आकाराचा मोठा एक ग्रीन पॅच आहे की जो इंटरनली सगळा तू जो म्हणलास की फिजिकल त्यांचं काही कनेक्शन आहे का तर तो एकातून दुसऱ्यातून तिसऱ्यात असं जाता येतं तुम्हाला. आणि तुम्ही अशा वेगवेगळ्या सायकलिंग करू शकता हायकिंग ट्रेक म्हणजे काही कारण टेकड्या आहेत हा भाग टेकड्यांचा आहे किंवा नुसतं चालायला जाऊ शकता. तर बहुतेक अशा प्रकारचं आणि हे आता नुसतं हे जनरली लोकांना वाटू शकतं की किंवा सगळ्यांना वाटतं की अरे की हे वेस्टर्न कंट्रीज तर ते असं काही नाहीये. तर ते आपल्याला कारण का आता कसं झालंय की आता आपल्याकडे भारताची सिच्युएशन विचारली तर डेन्सिटी हा जर का विचार केला तर आपल्याकडे आता त्याचे अनेक वेगवेगळे चॅलेंजेस आहेत कारण का आपल्याकडे आता हायराईज बिल्डिंग किंवा आपल्याकडे हाऊसिंग हे हॉरिझॉन्टल स्प्रेड नसून व्हर्टिकल होतं. तर त्याच्यामुळे आता पुढे जाऊन छतं जी आहेत किंवा रूफ्स आहेत
तर त्याचे पण एकमेकांशी कनेक्शन्स काय असू शकतात का, इथपर्यंत त्याचं स्कोप गेलेलं आहे. त्याच्यामुळे मुळात मला असं वाटतं की बाहेर जाऊन आपल्याला बाहेर काहीतरी करत राहणं, घरात बसून नुसतं घरात बसून आपल्या घरात काय आहे की आज माझ्याकडे किंवा पळायला आणि व्यायाम करायला जायला पाहिजे असं नाही. तुम्ही ऍज अ फॅमिली म्हणून बाहेर कुठेतरी, आपल्याकडे होता पूर्वी प्रकार वनभोजनाला जायचे, अंगत पंगत करायचे, अजूनही लहान शहरांमध्ये छोट्या टाउन्समध्ये अजूनही आहे. पण अशा स्पेसेस असणं आपल्या घरापासून अगदी जवळ, म्हणजे तुम्ही एक अर्धा तासात तिथे पोहोचू शकाल आणि परत येऊ शकाल, असं ते गरजेचं आहे. आणि त्याच्याच बरोबर आपण जे म्हटलं तर शहरांमध्ये रस्ते किंवा अनेक ज्या अशा जागा आहेत त्या स्पॉन्ज सारखे काम करतात किंवा करू शकतात की ज्याच्यात पावसाचं पाणी किंवा वेगवेगळ्या बिल्डिंगच्या रूफ मधनं येणारं पाणी हे म्हणजे एखाद्या, आता रेन वॉटर हार्वेस्टिंग हे तसं बघायला गेलं तर अनेक ठिकाणी प्रॅक्टिस केली जाते, म्हणजे पाण्याचं, पावसाच्या पाण्या, कारण का भारतासारख्या ठिकाणी असं आहे की मान्सून हा प्रायमरी सोर्स ऑफ वॉटर आहे. अदरवाईज तसं जसं युरोपमध्ये आपल्याकडे इथे पाऊस येतच राहतो, विंटर असो कधी असो, आणि त्याच्यामुळे तसं नसल्यामुळे ते पाणी आहे ते पूर्णतः, आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे की हे करणं गरजेचं आहे. हे लोक प्रायव्हेट लेवलला करतही असतील किंवा करतातही, पण नुसतं तेवढं नाही तर आपल्याला शहर लेवलला जर का ग्राउंड वॉटरची पातळी वाढवायची असेल, बी म्हणजे आपण आता जर का या सगळ्याचा विचार करतो, आपण हे असं करू तसं करू, पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इरिगेट नाही करायच्या, तर त्या मुळात त्यांच्या सिस्टीम मध्ये ग्रो व्हायला पाहिजेत. आणि नॅचरली आपण जिथे जिथे आपलं इंटरव्हेन्शन करतोय तिथे तिथे आपण उदाहरणार्थ आपण झाडं म्हटलं तर रस्त्यावरती मी नुसतं एक झाड लावलं फुटपाथ मध्ये, तर ते वाढेल का? तर नाही. तर ते वाढवायला त्याचं काहीतरी टेक्निक असेल, किंवा ते प्लांट करताना काहीतरी टेक्निक पाहिजे, किंवा प्लांट करण्याच्या वेळेला त्याची वाढ कितपत झालेली पाहिजे याचंही काही रिक्वायरमेंट्स आहेत. किंवा कुठलं झाड आहे, म्हणजे मगाशी तू म्हणलास पामची झाडं लावलेली आहेत, तर कुठलं झाड आहे हे सुद्धा का महत्वाचं आहे हे थोडक्यात सांग. म्हणजे उदाहरणार्थ एक तर त्याचा कुठली सॉइल प्रमाणे असतो, आणि दुसरं म्हणजे वॉटर रिक्वायरमेंट, बरोबर, जी काय आहे ती. आणि मुळात आपल्याला ह्याचाही ऍक्सेप्ट केलं पाहिजे किंवा ह्याचं आपण ही गोष्ट स्वीकारली पाहिजे की आपण जिथे राहतो तिकडचं एक मुळात लँडस्केपचं एक कॅरेक्टरिस्टिक असतं. म्हणजे उदाहरणार्थ सह्याद्रीच्या भागात किंवा आपल्याकडे आपण महाराष्ट्रात म्हटलं तर उन्हाळ्यात आपल्याकडे लँडस्केप हे येलो ऑकर किंवा ड्राय असणारच आहे. बरोबर, कायम ग्रीन दिसेल ही अपेक्षा चुकीची आहे. तर त्या हिशोबाने आता शहरात पण हा सगळा एस्थेटिक्सचा भाग झाला, परंतु फंक्शनल गोष्टींचा आपण विचार केला तर आपल्याकडे अनेक वेळेला असं होतं की नुसतं एक झाडाची कांडी लावतात आणि ते झाड, तर तसं झाड वाढणं हे खूप अवघड असतं. तर ते पण गरजेचं आहे की आपल्याकडे आजूबाजूला झाडं लावलीत, लोक म्हणतात झाडं लावा, झाडं लावलेली आहेत की आम्ही झाडं लावली, 100 झाडं लावली, पण ती 100 झाडं योग्य पद्धतीने लावलेली गेली आहेत का, योग्य प्रकारची आहेत, योग्य प्रकार आयडेंटिफाय होऊ शकतो, पण लावण्याची जी पद्धत आहे ती पण खूप महत्वाची आहे. आणि जर का रस्त्यामध्ये एखादं झाड लावलं असेल त्याच्या खाली मिनिमम 12 क्युबिक मीटरचं व्हॉल्यूम पाहिजे सुरुवातीला त्याच्या मुळांना स्प्रेड होण्यासाठी, आणि त्याच्या स्ट्रेट ज्याला म्हणतो आपण त्याच्यासाठी, तर तसा व्हॉल्यूम तयार करून मग त्याच्यावरती अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन करावं लागतं की जेणेकरून मुळांना इजा होणार नाही, आणि म्हणून ही झाडं पडतात. किंवा आपलं जे बांधकाम पण जे केलं जातं रस्त्याचं, तर तेव्हा पण जुन्या झाडांचं जेव्हा आजूबाजूला जेव्हा बांधकाम केलं जातं, कुठलंही असो, रस्ता असो, काही असो, तर तेव्हा पण ह्या पद्धतींचा विचार करणं गरजेचं असतं की जेणेकरून त्यांच्या मुळांना अँकरिंगला प्रॉब्लेम येणार नाही, म्हणून ती पडणार नाही. तू आत्ता जे काही आपण सगळं बोललो ओव्हरऑल, म्हणजे मायक्रो क्लायमेट पासून रेन वॉटर हार्वेस्टिंग ते स्पॉन्ज सिटी पर्यंत, तर ह्याच्यामध्ये सगळीकडे आता क्लायमेट चेंज हा फार महत्वाचा मुद्दा सगळीकडे बोलला जातो.
किंवा ग्लोबल वॉर्मिंगचा, तर ह्याचं मिटिगेशन आपोआपच होईल जर हे सगळं पाळलं गेलं किंवा लँडस्केप आर्किटेक्चरचा हा मूळ मुद्दा डोक्यात ठेवून जर सगळी डेव्हलपमेंट होत गेली तर हे आपोआपच पाळलं जाईल. आणि ह्याच्यासाठी जसं म्हणतो आपण की अगदी जसं म्हणजे रामाचा सेतू बांधताना जो असं म्हटलं गेलं की अगदी खारीनी पण तिचा वाटा दिला होता, तसं शहरामध्ये प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक स्क्वेअर मीटर ची जागेचा डीप अनालिसिस केल्याशिवाय की कारण का आता आपण आता जसं आधी म्हटलं गेलं की किंवा आपण बोललो त्याच्याबद्दल की जर्मनीमध्ये या अनेक गोष्टी आहेत, तरी देखील इकडे हे क्रायसिस आहेत आणि ह्याच्याबद्दल आता प्रॉब्लेम्स आहेत की अजूनही खूप इश्यू आहेत. म्हणजे उदाहरणार्थ पार्किंगची जागा, याच्यावरती इतकं डिस्कशन आहे. आता आमच्या अनेक प्रोजेक्ट मध्ये आम्ही पार्किंगच्या जागा काढून तिथे वेगवेगळे इंटरेस्टिंग प्रपोजल्स दिलेली आहेत, परंतु पॉलिटिशियनच्या दृष्टीने, लोकांच्याही दृष्टीने अजून देखील पार्किंगची जागा गरजेचं आहे. तर त्याच्यामुळे आपण जे आता म्हणालो की या सगळ्यांच्या बारीक बारीक अगदी प्रत्येक स्क्वेअर मीटरची जागेचा वापर आपण कसा करणार आहोत. म्हणजे ह्या सगळ्यातून मला असं जाणवलं की आपण अगेन्स्ट डेव्हलपमेंट नाही आहोत जेव्हा आपण क्लायमेट मिटिगेशन करतो आणि त्याचा विचार करतो किंवा आपल्याला हवामान बदलाशी त्याच्याशी लढायचं आहे जेव्हा आपण असं म्हणतो, तर आपण डेव्हलपमेंटच्या अगेन्स्ट नाही, पण ती कशा प्रकारे डेव्हलपमेंट करतोय हे जास्त ह्याचा विचार करणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि ह्याच्यासाठी एकच म्हणजे ह्याच्यासाठी फक्त एक अथॉरिटी जबाबदारी नसते किंवा जसं मी म्हटलं तसं की ते पझल आहे, त्याच्यात प्रत्येक जे काही पझलचा पीस आहे ते गरजेचं आहे. आणि त्याच्यात सर्वात महत्वाचा पीस म्हणजे जे युजर आहेत, जे त्या गोष्टीचा वापर करणार आहेत. कारण का आपण बघितलं तर आर्किटेक्चर तसं बघायला गेलं तर हे इन अ वे प्रायव्हेट आणि सेमी प्रायव्हेट किंवा सेमी पब्लिक असंच असतं किती म्हटलं तरी. पण लँडस्केप आर्किटेक्चर हा असा विषय आहे की जो पूर्णतः लोकांसाठी केलेला आहे, म्हणजे इन अ वे ते सोशल वर्कच आहे. म्हणजे लँडस्केप आर्किटेक्टचे प्रोफेशनलना पैसे मिळतात, पण त्याचा इन रिटर्न त्यांची जी सर्व्हिस आहे ती मला वाटतं खूपच जास्ती आहे. की नाही तर मग एवढे पैसे खर्च करून युरोपमध्ये काय येतील ना, इथलं सगळं अनुभवायला आणि हे करा. म्हणजे युरोप हे काही आयडियल सिनारिओ आहे असं नाही, पण ते वास्तव आहे की काही गोष्टी तिथे केल्या गेल्या आहेत. मला असं वाटतं भारताच्या बाबतीत की आपला प्लस पॉइंट असा आहे की आपल्याकडे खूप डेव्हलपमेंट अजून व्हायची आहे, जी युरोपमध्ये खूप आधीच झालेली आहे. तर प्लस पॉइंट असा आहे की आता ह्या सगळ्याच्या आपल्याला जाणीव होऊन आपण तशी डेव्हलपमेंट आणि अजून आपल्याकडे आता जास्ती अनालिसिसही झालेला आहे, आपल्याकडे जास्ती डेटाही आहे, आपल्याकडे पुढे येणाऱ्या प्रॉब्लेम्स काय असू शकतील ह्याचाही एक अंदाज आहे. आणि ह्या हिशोबाने युरोपमध्ये जी डेव्हलपमेंट झाली ती पूर्वी झालेली आहे, त्याच्यामुळे त्यांना आता परत त्या दृष्टीने डेव्हलपमेंट करायची तर बऱ्यापैकी रूट ह्याला जाऊन किंवा त्यांच्या इकडे आपण असं म्हणू की चॅलेंजेस नॅचरली थोडे वेगळे आहेत तसं बघायला गेलं तर. आणि मुळात गरज ह्याची आहे म्हणजे कुठेही जगात, म्हणजे युरोप असं जगात जगभर तुम्ही बघितलं तर हा विषय हा सतत टँजिबल, हा सतत बदलत जाणार आहे. कारण का ओपन स्पेसेस जसं शहर वाढतात तशा ओपन स्पेसेस वाढतात. म्हणजे ते जसं हे दुसरं पझल आहे की पॉझिटिव्ह निगेटिव्ह. म्हणजे जर का आपण बिल्डिंगचं निगेटिव्ह म्हणल्या तर उरलेलं जे आहे ते पॉझिटिव्ह म्हटलं तर ते पॉझिटिव्ह म्हणजे हे ओपन स्पेसेस आहेत. आणि त्या जेवढ्या वाढतील त्याचे तेवढे चॅलेंजेस वाढणार आहेत त्याच्या वापराचे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा विषय जो आहे तो फक्त आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनातून न बघता त्याला अनेक पर्स्पेक्टिव्ह आहेत. म्हणजे लँडस्केप आर्किटेक्ट खरं बघायला गेलं तर सगळंच करतात. म्हणजे थोडंसं एन्व्हायरमेंटल प्लॅनिंगच्या हिशोबाने असतं, आर्किटेक्चरच्या संबंधी असतं, सगळंच असतं. आपण या विषयाकडे आलोय की ते सगळंच लँडस्केप आर्किटेक्चरमध्ये सगळंच कव्हर होतं. तर लँडस्केप आर्किटेक्ट कोण होऊ शकतं किंवा कोण त्याचा अभ्यास करून प्रोफेशनली त्यात काम करू शकतो, की त्याला आधी बॅचलर इन आर्किटेक्चरच करायला लागतं का काय एन्व्हायरमेंटलिस्ट असेल किंवा. ऍक्च्युली लँडस्केप आर्किटेक्चर तसं बघायला गेलं तर म्हणजे बऱ्याच देशांमध्ये शालेय शिक्षण झालं, हायस्कूल शिक्षण झाल्यानंतर
बॅचलर लेवललाही आपल्याला अंडरग्रॅड लेवललाही लँडस्केप आर्किटेक्चर शिकता येतं. ओके. किंवा बरेचसे लोक हे सपोज एन्व्हायरमेंटल प्लॅनिंग शिकलेले असतात ते देखील लँडस्केप आर्किटेक्चर शिकायला जाऊ शकतात. भारतामध्ये पाहिलं तर अजून तरी बॅचलर लेवलला लँडस्केप आर्किटेक्चर कोणी शिकत नाही, कारण का आपल्याकडे ते प्रोफेशनच म्हणून अजून तसं जन्माला आलेलं नाहीये. म्हणजे त्याच्यामुळे आर्किटेक्चर हे तसं अजून लाईमलाईट मधलं प्रोफेशन असल्यामुळे ते शिकूनच मोस्टली शिकतात. आणि म्हणून खूप लोकांना अंदाजही नाहीये की माझा मुलगा लँडस्केप आर्किटेक्चर शिकतो म्हणजे काय करतोय किंवा काय करेल याचा अनेक लोकांना अंदाज नाहीये. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की खूप लोकांनी ह्याचा विचार करायला पाहिजे की हे एक प्रोफेशन आहे की ज्याच्यात जे आपण जर का फॉलो केलं किंवा हे या प्रोफेशन मध्ये आपण घुसलो तर आपण खूप काही समाजाला देऊ शकतो. आणि त्याचं जे एक समाधान मिळतं, कारण का आपण आपल्या अनालिसिसमुळे, आपल्या प्लॅनिंग सोल्युशनमुळे अनेक लोकांकरता आपण काहीतरी करू शकतो. किंवा त्यांचं जे काही त्यांना बाहेर येऊन जी काही मजा करायची आहे, जे काही त्यांना बाहेर जाऊन क्वालिटी टाइम घालवायचा आहे, तर त्याच्यासाठी आपण अतिशय चांगलं एक प्लॅटफॉर्म तयार करू शकतो. आज आपण इथे थांबूया. आज आपल्या गप्पा एकदम इन्साइटफुल झाल्या, बऱ्याच नव्या गोष्टी वेगळ्या आणि विषयावर त्याच्याबद्दल खरं तर अजून बोललं गेलं पाहिजे, अशा विषयावर किंवा अजून वाचलंही गेलं पाहिजे. तर थँक्यू शार्वेय आज आम्हाला त्याकरता. आजच्या एपिसोडमध्ये आम्ही मंगेश पाडगावकर यांची आनंदयात्री ही कविता म्हणणार आहोत. अफाट आकाश, हिरवी धरती, पुनवेची रात, सागर भरती, पाचूंची लकीर कुर्णाच्या ओठी, प्रकाशाचा गर्भ जलवंती पोटी, अखंड नूतन मला ही धरित्री, आनंदयात्री मी आनंदयात्री, मेघांच्या उत्सवी जाहलो उन्मन, दवात तीर्थांचे घेतले दर्शन, दूर क्षितिजाची निळी भुलावण, पाशाविण मला ठेवी खेळवून, अक्षय वीणाच घुमे माझ्या गात्री, आनंदयात्री मी आनंदयात्री, हलके काढून कंटक पायींचे, स्वरात विणिले सर मी स्वप्नांचे, हासत दुःखाचा केला मी स्वीकार, वर्षिले चांदणे पिऊन अंधार, प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री, आनंदयात्री मी आनंदयात्री.